मंडळी, लेण्याचे सौंदर्य डोळ्यात साठून आता आम्ही निघालो तिथूनच अगदी जवळ असलेल्या एका अतिप्राचीन शिवमंदिर पाहायला। एक असं मंदिर जे 1000 वर्षापेक्षाही जास्त जुनं आहे। शिलाहार राजाच्या वैभवाची साक्ष देणारं आणि आज काळाच्या ओघात काहीसं दुर्लक्षित झालेलं हे ठिकाण म्हणजे लोणादित्य मंदिर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारकाचा प्रवास करणार आहोत। तर मंडळी, इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकापर्यंत उत्तर कोकणावर शिलाहार राजाची सत्ता होती। या काळात त्यांनी अनेक अप्रतिम मंदिरे बांधली, ज्यापैकी बहुतांश आज भग्न अवस्थेत आहेत। भिवंडीजवळील लोणार गावातील हे लोणादित्य मंदिर त्याच सुवर्ण काळाची साक्ष आपल्याला देत आहे। इसवी सन 997च्या एका ताम्रपटात असा उल्लेख आढळतो की शिलाहार राजा अपरादित्यचा प्रधान मंगलया याचा मुलगा अन्नपय्या याने या मंदिरासाठी भादाणे गावाचा महसूल नेमून दिला होता। यावरून हे मंदिर किमान 1000 वर्षाहून अधिक प्राचीन असल्याचे सिद्ध होते। मध्ययुगीन काळात कल्याण भिवंडी भागावर झालेल्या आक्रमणांमुळे या मंदिराची बरीच पडझड झाली आहे। मंडळी, हे संपूर्ण मंदिर एका गजरथावर आधारलेले आहे, म्हणजेच मंदिराचा भार बलाढ्य हत्तीने आपल्या पाठीवर तोललेल्याचा भास होतो। मंदिराच्या आजूबाजूला अनेक देखणी शिल्पे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये गणपती, लज्जा गौरी, मिथुन शिल्पे, मृदंगवादक, नृत्यांगना, यक्ष किन्नर आणि आकाशातून पुष्पवृष्टी करणारी गंधर्व युगुले आपल्याला पाहायला मिळतात। तर मंडळी, हे मंदिर पूर्वाभिमुख असून याची बांधणी भूमिज त्रिदल पद्धतीची आहे। आज जरी हे मंदिर भग्नावस्थेत असलं तरी त्याहून त्याची मूळ सौंदर्याची कल्पना सहज येते। तर मंडळी, ह्या मंदिराची रचना गाभारा, त्याबाहेर अंतराळ आणि सभामंडप अशी आहे। दुर्दैवाने मंदिराचे मुख्य शिखर आता नष्ट झाले आहे। मंदिराच्या भिंती 8 फूट उंच असून संपूर्ण बांधकाम शुष्क सांधी पद्धतीचे आहे। गाभाऱ्याच्या द्वारपट्टीवर ललाटबिंबासह 9 शिल्पे कोरलेली आहेत आणि छतावर एक सुंदर कमळ आकृती दिसते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील मुख्य शिवलिंग जमिनीपासून साधारण 1.5 मीटर खाली स्थापन केलेले आहे। त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावे लागते। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर महिषासुरमर्दिनी आणि गजासूर वधाची थरारक शिल्पे कोरलेली आहेत।
मंदिराच्या अगदी पश्चिमेला साधारण 1 एकर क्षेत्रावर पसरलेले एक मोठे तळे आपल्याला पाहायला मिळते. शांत परिसर आणि इतिहासाची गूढ शांतता इथे आपल्याला अनुभवता येते. तर मंडळी, असा आहे या 1000 वर्ष जुन्या लोणादित्य शिव मंदिराचा गौरवशाली पण आज दुर्लक्षित असलेला इतिहास. तर मंडळी, जर तुम्ही कल्याण भिवंडी किंवा ठाणे भागात येत असाल तर लोणारच्या या लेण्यांसोबत या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील भागात भेटूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.